जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील 70,000 कर्मचारी या संपात सहभागी झालेत। सरकारी कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा संप सुरू ठेवण्याचा इशारा दिलाय। संपाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांनी टाउन हॉल उद्यानात एकत्र येत आपली ताकद दाखवून दिली। जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सुमारे 18 लाख राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत। सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसंच आरोग्य सेवेतील कर्मचारी या संपात सहभागी झाल्यानं सरकारी रुग्णालय, शाळा, कॉलेज, महापालिका यासह बहुतांश सरकारी कार्यालयातील कामकाजावर याचा परिणाम झाला। कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70,000 कर्मचारी या संपात सहभागी झालेत। या सर्व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी टाउन हॉल उद्यानात एकत्र येत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत आपली एकजूट दाखवून दिली। या ठिकाणी सरकारी कर्मचाऱ्यांच्या 80हून अधिक संघटनांचे कर्मचारी सहभागी झाले होते। जोपर्यंत जुनी पेन्शन मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। जुन्या पेन्शनच्या मागणीकरता यापूर्वी 14 मार्च 2023 रोजी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेले होते। हा संप 8 दिवस चालल्यानंतर 21 मार्चला हा संप मागे घेण्यात आला होता। यावेळी राज्य सरकारनं जुन्या पेन्शनच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं। याशिवाय जुन्या पेन्शनच्या मागणीबाबत राज्य सरकारनं एक अभ्यास समिती देखील नेमली होती। मात्र पेन्शनच्या मागणीवर अद्यापही निर्णय झालेला नाही। त्यामुळे सरकार चालढकलपणा करत असून कर्मचाऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असल्यानं राज्य सरकारनं या अधिवेशनातच जुन्या पेन्शनच्या मागणीवर शिक्कामोर्तब करावं, अन्यथा हा लढा अधिक तीव्र होईल। 1 कोटी मतदानाचा गठ्ठा आमच्याकडे आहे, आमची ताकद आम्ही आगामी निवडणुकीत दाखवून देऊ, असा इशारा यावेळी शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वयक समितीचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय। या संपात शिक्षक आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे, हिची कल्पना दिली आहे। पण ह्या शासनाला सर्वसामान्य नागरिकांचं काही हित नाही, विद्यार्थ्यांचं हित नाही, शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि शिक्षकांचं कुठलंही हित नाही। आणि त्यामुळं आजच्या संपाच्या पहिल्या दिवसाची दखल न घेता जर वेळ काढूपणा केला तर हा लढा अधिक तीव्र होईल। आणि महाराष्ट्रातले 17 लाख कर्मचारी, शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय असं म्हणून 1 कोटीचा मतदानाचा गठ्ठा आमच्याकडे आहे। तिची ताकद आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही। महसूल कर्मचारीच्या उपाध्यक्षा राणी शिरसाट यांनी आमदार आणि खासदार यांना पेन्शन मिळत असेल तर आम्हाला का नाही, असा सवाल यावेळी उपस्थित केला। जर आमदार खासदारांना जर पेन्शन मिळत असेल तर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन का मिळत नाही? 30-35 वर्ष आयुष्याची सरकारी कर्मचारी ही शासनाच्या सेवेसाठी घालवतात। आमदार खासदार 5 वर्ष 10 वर्ष सेवा करतात आणि त्यांना पेन्शन आयुष्यभर मिळते, तर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन का मिळू नये ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि बेरोजगार जे आहेत त्यांच्याबद्दलही आमचा काही विरोध नाही आहे। आमची शासनाकडे हीच मागणी आहे की जे बेरोजगार आहेत त्यांना तुम्ही रिक्त पदे भरून घ्या, त्यांचे रिक्त पदे भरल्यानंतर त्यांनाही शासनामध्ये सेवेत सहभागी करून घ्या, त्यांना पेन्शन मंजूर करा। आमचा बेरोजगार संघटनेला सुद्धा पाठिंबा आहे। दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी आजपासून संपावर गेल्यानं शासकीय कार्यालयात सकाळपासूनच शुकशुकाट जाणवत होता। जिल्ह्याचं महत्त्वाचं कार्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयात संपूर्ण जिल्ह्यातून लोक शासकीय कामकाजाच्या निमित्तानं येत असतात। मात्र कर्मचारी संपावर गेल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळपासूनच शांतता होती। त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि करवीर पंचायत समितीमध्ये देखील आज शुकशुकाट होता।